नमस्कार मंडळी, मी आहे आता वारशामध्ये. वारशाला सोमवारी बाजार असतो. आपण या वारशामध्ये बाजारामध्ये फेरफटका मारणार आहोत. हे वारशाच्या मंदिराकडे जाणार हा माझ्या मागचा रस्ता. हे गाव ग्रामीण भागामध्ये असलं, आदिवासी बहुल असलं तरी इथे मात्र पंचक्रोशीतील एक आवक जावक असलेलं गाव असल्यानं इथं बाजारपेठ बऱ्याच वर्षांपासून आपल्याला दिसून येते. आणि या बाजारपेठेमध्ये नेमकं काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे हे आज आपण शंभूदादाकडून जाणून घेणार आहोत आणि बाजारामध्ये फेरफटका मारणार आहोत. हा वर्षातील कोंबड्यांचा बाजार आहे. अतिशय गावरान अशा पद्धतीची कोंबडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. काय दादा, कुठून आलाय आपण? आंबापाडा. ही जरा वेगळीच कोंबडी वाटते. काय गावठीच आहे, पण इतर कोंबडीपेक्षा थोडी वेगळी आहे, दिसते आहे. पिसारे जरा फिरंगी. हा, दादा बोलतायत की ही फिरंगी आहे. शांतपणे या सगळ्या कोंबड्या आपल्याला विक्रीसाठी असलेले ही सर्व कोंबडे. फार मोठा असा बाजार आहे या ठिकाणी. कोंबड्यांचा सुद्धा आपण पाहतो आहोत, वारशामध्ये भरतो आहे. याला तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतायत कोंबड्याला? गावठी कोंबडा. इकडे ही भरपूर अशी लाईन आपल्याला दिसते आहे. वेगवेगळ्या रंगीबेरंगी हे कोंबडी. हा असाच पुढे जातो जो शबरी धामकडे रस्ता जाणार आहे. आणि इकडच्या बाजूला हा पिंपळनेर साक्री वगैरे जाणारा हा रस्ता. आणि हे आहे वारसा. इंग्रज कालापासून किंवा ऐतिहासिक वारसा असलेलं हे वारसा गाव. आणि या गावामध्येच आज सोमवारचा बाजार आहे आणि हा बाजार आपण संपूर्ण कव्हर करणार आहोत. नेमका हा बाजार वारशामध्ये इतर बाजारापेक्षा कसा वेगळा आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बाजाराला सुरुवात झालेली आहे आणि 8 सुद्धा वाजलेले नाहीत, परंतु या ठिकाणी सगळ्या बाजारातील जे काही शेतकऱ्यांसाठी लागणारे वस्तू असतील, काही अवजार असतील, अशा सगळ्या प्रकारचा बाजार वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिकडे भाजीपाला असेल किंवा इतर काही वाणसामानाच्या वस्तू असतील, ह्यासुद्धा आपल्याला या बाजारामध्ये पाहायला मिळतील. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जे समोरचं मंदिर पाहता आहेत, हे मंदिर देखील आपण दाखवलेलं होतं. इंग्रजाकडून विकत घेतलेलं जे घर होतं, त्या घराचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे आणि तो आपण पाहू शकता. हे सर्व तयारी चाललेली आहे. कुठून आलाय दादा आपण? पिंपळनेर. कशाचा आपण आहे, काय विकताय? फिशिंग नेट. म्हणजे मासे पकडण्याचा. इथे खेकडा पकडण्यासाठी सुद्धा वेगवेगळे पिंजरे वगैरे असतात, ते मिळतात. त्याची आपण या बाजारामध्ये फेरफटका मारून अनुभूती घेणार आहोत. कसे असतात ते पाहणार आहोत. पुढे आपण जाऊयात. हे स्टेशनरी. हां, बोला दादा. बरं सर, कटलरीचा धंदा आहे आपला. कटलरी. कुठून आलायत आपण? पिंपळनेरवरून आलोय सर. पिंपळनेरवरून. व्यवस्थित होते सगळी खरेदी विक्री? एकदम बरोबर होते. पाणी थोडं कमी आहे आता, पण इकडे तर पाऊस भरपूर आहे, आमच्याकडे तर पाऊस नाहीये. आमच्या इथं जेव्हा पाणी येतं तेव्हा धंदा राहतो जास्त. ओके, थँक्यू दादा. हे मुलांच्या शाळेच्या बॅग वगैरे, दप्तर. बाजार म्हणजे बाजारच असतो. जीवनावश्यक वस्तूच्या या गोष्टी असतील, कपडे लत्ते असतील, हे सगळे आपण पाहतो आहोत. आणखी तयारी सुरू आहे, कारण 8 सुद्धा वाजलेले नाहीत. राम राम दादा. इथं असं पाणी असतं, काय करावं? पाऊसच एवढा आहे की थोडीशी गैरसोय होत आहे. हा किराणा वगैरे सामानांचा इथे आपल्याला बाजार भरलेला दिसतोय. दुकाने आहेत, जीवनावश्यक वस्तू, वेगवेगळ्या प्रकारचे सामान. पलीकडे जो दिसतो आहे तो फळफळावळा दिसत आहेत, भाजीपाला. हे पाहिल्यावर आपल्या तोंडाला नक्की पाणी सुटेल. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट असं हे खाद्यपदार्थ आहेत. जिलेबी, शेव, बुंदी, शेव, चिवडा. कुठून आलात दादा आपण? पिंपळनेरवरूनच. म्हणजे बरेचसे व्यापारी वर्ग, दुकानदार हे पिंपळनेरवरूनच येत आहेत. आणि या आजूबाजू असलेले जे काही गावं आहेत त्या ठिकाणची लोक हे सगळं खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये येत आहेत. आणि सोमवारचा हा बाजार आहे. वारसा या छोट्याशा, परंतु बाजार खूप मोठा आहे, भरतो आहे. आपण पाहतो आहेत सगळीकडे अशी दुकानं लावलेली आहेत. आणि ग्रामपंचायतीने अशा प्रकारची सोय देखील पावसा पाण्यासाठी ही पत्रे किंवा शेड करून केलेली आपल्याला दिसून येते. हा संपूर्ण मंदिराजवळचा हा बाजाराचा हा परिसर आहे.
हे पहा, आम्ही अनेक वेळा अनेक बाजार पाहिले, पण अशा प्रकारचं एक वेगळंच काहीतरी साहित्य आहे, वस्तू आहे, ती बाजारामध्ये वारशामध्ये विकायला आलेली आहे. त्या दादाकडून आपण याची ओळख करून घेऊ की नेमकी वस्तू काय आहे किंवा याचा वापर कशासाठी केला जातो आणि ती साधारणतः किती किमतीला विकली जाते. दादा, ही काय वस्तू आहे? म्हणजे काय काय उपयोग होतो याचा? खेकडा पकडण्यासाठी या अशा प्रकारचा एक पिंजराच आहे. याला त्यांच्या भाषेत वेगळं म्हणतायत, ते मला समजून येत नाही, पण बोठडा, हा बोठडा म्हणताय त्यांच्या भाषेमध्ये. आणि ह्या नदीमध्ये टाकून याच्यामध्ये आपण खेकडे पकडू शकतो. याची दादा किंमत किती असते साधारणतः? 400-500 रुपयाचा हा एक अशा प्रकारचा पिंजरा आहे किंवा ही वस्तू आहे. आणि ही आपल्या बांबूपासून तयार केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे, कारण हे आणखीन ग्रीन अशा प्रकारची पट्टे ते बांबूचे आपल्याला ओळखू येत आहेत, काही वाळलेले आहेत. आणि आत नेमका कसा भाग असतो हे आपण आता पाहूया. एकदम सिंपल आहे. मध्ये गेलेला खेकडा पुन्हा वापस येत नाही अशा प्रकारची ही लॉक सिस्टम आहे. आता ही एक आणखीन एक टोपलीसारखी ही वस्तू आपल्याला दिसते आहे बाजारामध्ये. हे नेमकं काय आहे हे दादाकडून आपण जाणून घेऊया. दादा, आपलं नाव काय? पुन्हाजी. आपण कुठल्या गावातून आलात? मोगरपाडा. मोगरपाडा. हे कशासाठी वापरात केलं जातं, काय आहे? आपला बलगासाठी तोंडला बांधायला. बघा, हे जसं इतर ठिकाणी शेतकरी मुंगसं जे लावतायत बैलाला तोंडाला, हे अशा प्रकारचं हे मुंगसं आहे. बांबूपासूनच आपल्याला केलेलं दिसून येत आहे. हे बैलाच्या तोंडाला कसं राहील, याला दोरी वगैरे बांधली जाते? दोरी बांधना पडेल. हा, म्हणजे याला दोरी बांधून मग ते बैलाच्या तोंडाला लावलं जातं. म्हणजे बैल हे जे आपलं दुसऱ्याच्या पीक ताब्यात आहे नाही. ते खाणार नाही. मी सुतुळीचे किंवा दोऱ्याचे मुंगसे पाहिलेले होते, पण हे बांबूचं मुंगसं मला या बाजारात आपल्याला या दादाकडून पाहायला मिळालं आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद. आता आणखीन हा जो सापळा वजा, हा मासे पकडण्यासाठीचा पिंजरा आहे. तो होता तो खेकडे पकडण्यासाठी, आणि हा जो छोटा आहे तो मासे पकडण्यासाठी वापरला जातो. कशी आहे सिस्टीम याची पाहूया. इकडून तर ब्लॉक आहे पहा, इकडून सुद्धा बाहेर निघता येणार नाही अशा प्रकारची त्याची रचना आहे. आत एकदा मासा गेला की त्याला या कामट्यामधून किंवा या बांबूच्या याच्यातून त्याला रिव्हर्स वापस येता येत नाही. फक्त एकच मार्ग असतो मध्ये जाण्याचा, आणि पुन्हा मग त्याला बाहेर पडता येत नाही. आणि मग आपण याच्यामध्ये नदीतली मासे पकडू शकतो, धरू शकतो. याला काय म्हणतायत दादा? याला मळी म्हणतायत. प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला हे शब्द वेगवेगळा दिसतो किंवा मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळं. म्हणूनच म्हटलं वारशाचा बाजार हा वेगळा आहे, आदिवासी बहुल असलेला वारसा. आणि इथे आपण या स्थानिक याच्यानुसार गरजेनुसार ज्या काही वस्तू आहेत त्या वेगळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथेही हे खेकडा पकडण्याची पिंजरे आहेत, इकडेही आहेत. आपण फक्त याला पिंजरा म्हणू की याच्यामध्ये खेकडे जाऊन अडकतात किंवा आपण ते पकडू शकतो. कोकणामध्ये खेकडे पकडण्यासाठी वेगळं साहित्य असतं, इथं हे वेगळं साहित्य आपल्याला दिसून येत आहे. आता नंतर शंभूदादा काय दाखवणार बाजारातला? आता कोणता बाजार दाखवणार? बकऱ्यांचा बाजार पाहूयात आपण. तिकडे बकऱ्यांचा बाजार भरलेला आहे, तिकडे आपण जाऊन नेमके कसे बकरे असतात, त्याची किंमत किती असते हे जाणून घेणार आहोत. पलीकडे जे दिसते आहे ती वारशामधली शासकीय आश्रमशाळेची बिल्डिंग आहे. मंदिराच्या परिसरामध्ये हा वेगवेगळ्या प्रकारचा जो हा आवारामध्ये बाजार भरतो आहे. शंभूदादा आपल्याबरोबर आहेत आणि हा संपूर्ण बाजार आपण आज कव्हर करणार आहोत. काळ्या ढगामध्ये हे सुंदर असं वारशाचं मंदिर लाखो रुपये खर्च करून गावकऱ्यांनी बांधलेलं आहे. यापूर्वी मी त्या मंदिराचा व्हिडिओ शूट केलेला होता, यूट्यूब चॅनलवर आपण पाहू शकता. ही सगळी मंडळी बाजारातल्या आत्ता 8 वाजलेले आहेत आणि ही सगळी धावपळ, थोडीशी पावसाची रिमझिम सुरू आहे, छोटासा पाऊस बारीकसा येतो आहे. आणि इकडे आपण आता या बकऱ्याचं मार्केट हे पाहणार आहोत. ही मंडळी खेडेगावातून वेगवेगळी आपली काही बकरी असतील, शेळी असतील, काही इतर वस्तू असतील, टमटममधून पिकअपमधून या बाजारामध्ये दाखल झालेले आहेत. आणि इकडे ही सगळी मंडळी ह्या शेळ्यांचा, हा बकऱ्यांचा बाजार आपण पाहतो आहोत, यांचा खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू आहे. हा, हे दादा म्हणतायत की सगळ्यात स्वस्त खरेदी विक्री हे इथे वारशामध्ये मिळते किंवा होते. साधारणतः काय किमतीपर्यंत असते हे?
किती 3000 2000 पासून 5000 पर्यंत. हा बघा दादा म्हणतायत की 2-3 हजारापासून 5 हजाराच्या आसपासपर्यंत या बकऱ्यांची किंमत असते किंवा ती विक्री केली जाऊ शकते. बकऱ्या थोड्याशा वेगळ्या दिसत आहेत मला थोड्या, कारण गावठी की दादांचं म्हणणं आहे की एकदम ओरिजिनल गावठी अशा प्रकारचे हे बकरे आहेत, जंगली बकरे आहेत आणि त्यामुळंच आपल्याला थोडेसे इतर बकऱ्यांपेक्षा वेगळे वाटतायत किंवा दिसत आहेत. हा संपूर्ण आदिवासी बाजार आहे. आपण पाहतोय की आणखीन हे आकाशामध्ये ढग जमा झालेले आहेत, थोडीशी भुरभुर येते आहे. नेहमीच पाऊस पडतो आहे कारण इथं आजूबाजूला असलेलं जंगल आणि सापुतारा किंवा शबरीधाम यासारखा जो भाग आहे त्यामुळे इकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे. डोंगर मोठमोठे आहेत, जंगल आहे आणि त्यामुळे इथे पाऊस नेहमी जास्त पडतो. इथून वाहणारी जी पांजरा नदी आहे त्या नदीलाही 1 महिन्यापूर्वीच फार मोठा महापूर येऊन गेलेला आहे आणि आपण पाहतो की इतर ठिकाणी जो महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही तो पाऊस देखील इथे 1 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि आपण त्याचं हे वातावरण पाहतायत. चला दादा, शंभूदादा, आपण तिकडे जाऊयात. वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या आणि सूप हे जे दैनंदिन जीवनात लागतं आहे, आवश्यक असतं, ते हे मार्केटमध्ये आपण पाहत आहोत. आणि ही वेगळी आकर्षक अशा रंगाची ही टोपली दादानी बनवून विक्रीसाठी आणलेली आहे. ही वारशाच्या बाजारासाठीच आलेली सगळी ही पिकअप, सगळी ही वाहनं आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी हे साईडला लावलेलं आहे. आणि तिकडे आपण पाहतो आहोत मंदिरासमोर भरलेला हा वारशाचा बाजार. पाऊस वाढलेला आहे आणि पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.